Hello student, see the question number 23 on the board. ABC is a triangle, right angle at B. If A of K1 minus 1, B of 2K 0 2 and C of 2 plus 2K K1 are the vertices of the triangle, then what is the value of K? Option A is given minus 3, option B is given minus 1, option C is given 1 and option D is given 3. First, here the coordinates of the triangles are given, which are K1 minus 1, B of 2K 0 2 and C of 2 plus 2K K and 1. Now first we have to know that if two sides are perpendicular at B, that means the dot product of that vectors is 0. हा कन्सेप्ट आपल्याला माहिती असायला पाहिजे की त्या दोन लाईन एकमेकांना परपेंडिक्युलर असतील तर त्यांचा डॉट प्रॉडक्ट जो आहे तो 0 असतो आणि या ठिकाणी राईट अँगल दिलेला आहे ऍट बी. बीला जर तो ट्रायंगल राईट अँगल आहे, समजा या प्रकारचा जो ट्रायंगल असेल तर या ठिकाणी ते राईट अँगल जर असेल तर ऑफकोर्स ए बी आणि बी सी यांचा प्रॉडक्ट जो आहे डॉट प्रॉडक्ट तो 0 असणार आहे. बट आपल्याला ते काढण्याआधी हा वेक्टर्स काढणं गरजेचं आहे आणि तो काढण्याकरता आपल्याला डायरेक्शन रेशोज काढणं गरजेचं आहे. सो डायरेक्शन रेशोज ऑफ ए बी, किंवा आपल्याला जर डायरेक्शन रेशोज काढायचे असतील तर आपण सरळ 2K मायनस के केला, इथे येईल के 0 मायनस केला -1 तर इथे -1 येईल, 2 मायनस मायनस प्लस 1 केला तर 3 या ठिकाणी येईल. त्यानंतर डायरेक्शन रेशोज काढायचे असतील, डायरेक्शन रेशोज ऑफ बी सी सेम वे 2 प्लस 2K मायनस 2K केला तर या ठिकाणी 2 येईल, के मायनस 0 के आणि 1 मायनस 2 केला तर -1. अशा पद्धतीने जे आहेत ते आपल्याला डायरेक्शन रेशोज जे आहेत ते याचे मिळतील आणि ह्या कन्सेप्टनुसार या दोघींचा जे प्रॉडक्टची सम आहे ती 0 होते. डायरेक्शन रेशोच्या प्रॉडक्टची सम तर तो डायरेक्शन ते त्या ठिकाणी परपेंडिक्युलर असतात, म्हणून डायरेक्ट 2K मायनस के आणि 2 मल्टिप्लाय बाय के केला, इथे के मायनस हा मायनस के आणि हा 3 मायनस 3 इज इक्वल टू 0 येईल. 2K मायनस के केल्यावरती आपल्याला मिळतोय के आणि हा 3 तिकडे जर पाठवला तर फायनल आन्सर मिळतोय आपल्याला के इक्वल टू 3 आणि हा आपला ऑप्शन नंबर डी जो आहे तो करेक्ट ऑप्शन असणार आहे.